तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका तात्या आणि आजचा आपला ब्लॉग पूर्ण बघा. तर काय विषय झाला माहिती ना, आपले समाज प्रबोधनकार कीर्तनकार इंदोरीकर महाराज, तर यांच्यावर आज आपण बोलणार आहे. तर असे इंस्टाग्राम सोशल मीडियावर अशी चर्चा चालू आहे की त्यांच्या मुलीचं आणि त्यांच्या जावयाचं काहीतरी चुकीच्या अफवा पसरू राहिलेत का लग्नात हे असंच झालं आणि असंच झालं आणि तसंच झालंय. फार किती किती आता तुम्हाला सांगावं ते कमीच आहे. तर सगळं सविस्तर सांगणार तुम्ही आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या साईडला बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा, इकडून लाईक करून टाका. तर आज तर विषय काय झाला माहितीये का, तर आपल्या महाराजांच्या मुलीला आणि त्यांच्या जावयांना लोक ट्रोल करतात. तर का, तर काय काय ठिकाणी तुम्ही युट्यूबवर बघितलं असेल, इंस्टाग्रामवर बघितलं असेल का मुलगी त्यांची सासरी गेल्या गेल्याच मुलीला असं झालं का तसं झालं का, परत मुलगा असा निघला तसा निघला, या सगळं चुकीचं आहे. तर हे जेवढे जेवढे ट्रोल करणारे आहे ना, यांच्यावर कायदेशीर गुन्हा झाला पाहिजे. तर हे महाराज म्हणजे चांगले महाराज खूप, त्यांची मुलगी पण चांगली आणि त्यांचे जावई पण खूप चांगले आहेत. त्यांनी काय त्यांच्या जावयाची प्रॉपर्टी बघून त्यांचं लग्न लावून दिलं नाही, तर त्यांचा स्वभाव बघितला. आता प्रॉपर्टी बघायला गेलं तर दोन्हींची पण प्रॉपर्टी सारखीच आहे, त्याच्यामुळे प्रॉपर्टीच्या बाबतीत तर काही बघायचंच नाही मागं पुढं. तर हे जे माझं एक म्हणणं आहे, कळकळीची विनंती आहे सोशल मीडियावाल्यांना, तर अशी चुकीची बातमी तुम्ही पसरवू नका तुमच्या TRF साठी आणि तुमच्या व्ह्यूज साठी, लाईक साठी. काहीच करू नका. जे आहे ना ते ओरिजिनल ठेवा, कारण आपले महाराज पहिल्यापासून चांगले आता पण चांगले, ते पुढे पण चांगलेच राहणार आहेत, चांगलं काम करणार आहेत. तुम्ही जळू नका, बराबरी करा. आपले महाराजांविषयी असं बोलताना पुढे सुद्धा तुम्हाला लाज वाटत नाही का? त्यांच्या मुलीला एखादा चांगला आशीर्वाद द्यायचं सोडून दुसरेच काही बोलते, कारनामे करते आणि असंच झालं तसंच झाले, सगळं इथं थांबवा.